नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, अल्केमियनमध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. तुम्ही सगळेजण 12वीची तयारी करत आहात आणि या 12वीच्या केमिस्ट्रीच्या तयारीसाठी आज आपण अल्कोहोल, फिनॉल अँड इथर त्याच्यामधले सगळे ह्या लेसनमधले सगळे सेक्शन एचे प्रश्न आज आपण लक्षात घेणार आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं एकदम गरजेचं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला सेक्शन ए परीक्षेमध्ये अजिबात अवघड जाणार नाही. चला, प्रश्न नंबर 1. इन कार्बिनॉल सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल इज नेम ॲज. म्हणजे कार्बिनॉल सिस्टममध्ये टर्शियरी ब्युटिल अल्कोहोलला काय म्हणतात? ट्रायमिथिल कार्बिनॉल. ठीक आहे. सेकंड, रिएजंट यूज टू कन्वर्ट ॲसिड इंटू अल्कोहोल. त्या रिएजंटचं नाव सांगा. ॲसिड टू अल्कोहोल कन्वर्ट करण्यासाठी रिएजंट लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड आणि हायड्रॉनियम आयन. थर्ड, रिॲक्शन बिटवीन ग्रिग्नार्ड रिएजंट अँड अल्डिहाइड एक्सेप्ट फॉर्मल्डिहाइड गिव्ज किंवा लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल. ग्रिग्नार्ड रिएजंट आणि कोणताही अल्डिहाइड फॉर्मल्डिहाइड सोडून त्याच्यापासून सेकंडरी अल्कोहोल तयार होतं. ऑक्सिडेशन ऑफ इथिल अल्कोहोल यूजिंग पोटॅशियम डायक्रोमेट अँड डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड गिव्ज ॲसिटिक ॲसिड. नंबर 5, व्हेपर्स ऑफ टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल पास ओव्हर हॉट कॉपर इट गिव्ज isobutylene. Reaction number 6, reaction of hot concentrated HI and anisole gives phenol and CS3I म्हणजे मिथिल आयोडाइड. Number 7, reagent used to convert phenol into 2,4,6 tribromophenol is Br2 and water म्हणजे ब्रोमिन वॉटर त्याला म्हणतो. फिनॉलचं कन्वर्शन 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉलमध्ये करायचं असेल तर आपण हा रिएजंट वापरतो, त्याला ब्रोमिन वॉटर आपण म्हणतो. नंबर 8, सॉर्बिटॉल इज एक्झाम्पल ऑफ. कशाचं एक्झाम्पल आहे? पॉलिहायड्रिक अल्कोहोल. नंबर 9, ग्लिसरॉल इज एक्झाम्पल ऑफ ट्रायहायड्रिक अल्कोहोल. नेक्स्ट 10, क्रॉटिल अल्कोहोल हॅज IUPAC नेम. महत्त्वाचं आहे, क्रॉटिल अल्कोहोलचा IUPAC नेम काय? But-2-in-1-OL. त्याच्यानंतर 11 जे डायग्राम दाखवली आहे 11ला, दॅट इज कॉल्ड ॲज, म्हणजे ते अल्कोहोल आहे, दॅट इज कॉल्ड ॲज सायक्लोब्युटॅनॉल. 12, कॅटलिस्ट ऑफ RCHO म्हणजे अल्डिहाइड टू RCH2OH म्हणजे प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे अल्डिहाइडचं प्रायमरी अल्कोहोलमध्ये कन्वर्शन करण्याकरता कॅटलिस्ट आपण वापरतो. हायड्रोजन, निकेल ऑर पॅलेडियम. त्याच्यानंतर कॅटलिस्ट कीटोन टू 2 डिग्री अल्कोहोल म्हणजे कीटोन घ्यायचं, त्याचं 2 डिग्री अल्कोहोलमध्ये कन्वर्शन करायचं, त्याच्यासाठी कॅटलिस्ट हायड्रोजन, निकेल ऑर पॅलेडियम. कॅटलिस्ट ऑफ ॲसिड टू 1 डिग्री अल्कोहोल म्हणजे ॲसिडचं 1 डिग्री अल्कोहोलमध्ये कन्वर्शन करण्याकरता कॅटलिस्ट आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड आणि हायड्रॉनियम आयन ही पेअर आपण वापरतो. नेक्स्ट, त्याच्यामध्ये नंबर 15, कॅटलिस्ट फॉर अल्डिहाइड ऑर कीटोन. अल्डिहाइड किंवा कीटोन आणि RMGX म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट, ह्या दोघांची, समजा अल्डिहाइड RMGX ग्रिग्नार्ड रिएजंट किंवा कीटोन आणि RMGX ह्या दोघांची रिॲक्शन केली आणि त्याच्यापासून अल्कोहोल जर तयार होत असेल तर त्याला कॅटलिस्ट आहे ड्राय इथर. म्हणजे अल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड रिएजंट इंटू अल्कोहोल ड्राय इथर. कीटोन प्लस ग्रिग्नार्ड रिएजंट, ओके, त्याचा अल्कोहोल तयार होत असेल तरी पण त्याला कॅटलिस्ट काय वापरणार? ड्राय इथर. अंडरलाईन केलेले आहे. क्लोरोबेन्झीन कन्वर्टेड इंटू फिनॉल. वेन क्लोरोबेन्झीन इज कन्वर्टेड इंटू फिनॉल, कॅटलिस्ट वापरणार आपण NaOH सोडियम हायड्रॉक्साईड फॉर द फर्स्ट स्टेप. ओके,
and H3O hydronium ion for the second step. आणि फर्स्ट स्टेपसाठी टेम्परेचर 623 केल्विन अँड प्रेशर 150 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर फॉर द फर्स्ट स्टेप. इम्पॉर्टंट आहे क्लोरोबेन्झिनचं फिनॉलमध्ये कन्व्हर्शन. ओके. नंबर 17 खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. क्युमिन त्याचं नाव काय? आयसोप्रॉपिल बेन्झीन. क्युमिन म्हणजे आयसोप्रॉपिल बेन्झीन. त्याचं कन्व्हर्शन सुरुवातीला क्युमिनमध्ये होतं, क्युमिन हायड्रोपेरॉक्साईडमध्ये. म्हणजे क्युमिन or isopropyl benzene in the first step converted into cumin hydroperoxide in presence of catalyst कोणतं वापरणार? कोबाल्ट नॅप्थेनेट. टेम्परेचर 423 केल्विन. सेकंड स्टेपमध्ये क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl. क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड इज कन्वर्टेड इंटू फिनॉल अँड ॲसिटोन. सो 17 इम्पॉर्टंट आपल्याला MCQ होऊ शकेल. नंबर 18 बेन्झीन is converted into sodium benzene sulfonate with the help of catalyst NaOH. Second step, sodium benzene sulfonate with the help of NaOH and temperature 523 Kelvin. It gives a sodium phenoxide. Sodium phenoxide in the last step treated with a dilute HCl. It gives a phenol. टोटल 1 2 3 स्टेपची रिॲक्शन तुम्हाला एका ह्याच्यामध्ये सांगितलेली आहे. सो कॅटॅलिस्ट आणि फायनल प्रोडक्ट हे लक्षात ठेवले पाहिजेत. म्हणजे बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड फायनली कन्वर्टेड इंटू फिनॉल. नंबर 19 ॲनिलीन प्लस HNO2 आहे, HNO3 नाही आहे. सो ॲनिलीन प्लस नायट्रस ॲसिड HNO2 आणि HNO3 असेल तर ते नायट्रिक ॲसिड. सो ॲनिलीन प्लस नायट्रस ॲसिड. दिस रिॲक्शन इज कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ NaNO3 अँड HCl. ह्या दोघांपासून आपण नायट्रस ॲसिड बनवतो. दिस टेम्परेचर इज कॅरिड आउट ॲट लो टेम्परेचर 273 केल्विन. सो ॲनिलीन इज कन्वर्टेड इंटू BDC म्हणजे बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. समजा बेन्झीन डायझोनियम क्लोराईड is treated with water and reaction mixture is heated. So benzene डायझोनियम क्लोराईड ह्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं? फिनॉलमध्ये. अँड इव्हॅल्युएशन ऑफ N2 म्हणजे नायट्रोजन गॅस इज इव्हॉल्व्ड. नंतर 20 काय आहे? अल्कोहोल अँड फिनॉल आर पोलार मॉलिक्यूल. दोघंही पोलार आहेत. 21 लोअर अल्कोहोल्स आर टॉक्झिक अँड कलरलेस. जे लोअर अल्कोहोल्स असतात ते टॉक्झिक असतात, कलरलेस असतात. नंबर 22 फिनॉल इज अ सॉलिड. हे लक्षात आलं पाहिजे. अल्कोहोल लिक्विड आहे पण फिनॉल इज अ सॉलिड. त्याच्यानंतर कलरलेस आणि टॉक्झिकसुद्धा आहे. 23 बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल. काय आहे बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल? बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल इन्क्रीजेस. कधी? विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर वेट. अल्कोहोलचा मॉलिक्युलर वेट वाढला, फिनॉलचा मॉलिक्युलर वेट वाढला तर अल्कोहोल आणि फिनॉलचे बॉइलिंग पॉईंट करस्पॉन्डिंगली इन्क्रीज झालेले पाहायला मिळतात. नंबर 24 फिनॉल अँड लोअर अल्कोहोल्स सोल्युबल इन वॉटर. ही सोल्युबिलिटी टेस्ट आहे. फिनॉल आणि लोअर अल्कोहोल्स, हायर नाही. फिनॉल आणि लोअर अल्कोहोल्स हे वॉटरमध्ये सोल्युबल आहेत. 25 अल्कोहोल इज न्यूट्रल टू द लिटमस टेस्ट. आपण अल्कोहोलमध्ये दोन्ही लिटमस पेपर आपण डीप केले, ब्ल्यू किंवा रेड, तर ते न्यूट्रल टेस्ट दाखवतात. रेडचा रेडच, ब्ल्यूचा ब्ल्यूच राहतो. म्हणजे अल्कोहोलचं नेचर कसं आहे? न्यूट्रल आहे. 26 फिनॉल इज ॲसिडिक टू लिटमस टेस्ट. म्हणजे फिनॉलमध्ये आपण जर ब्ल्यू लिटमस पेपर जर डीप केला तर त्याचा रेड व्हायला पाहिजे. रेडचा रेडच राहील, ब्ल्यूचा रेड होईल. म्हणजे फिनॉल इज ॲसिडिक टू द लिटमस टेस्ट. ओके. फिनॉल ही 27ची टेस्ट एकदा बघून घेऊया. फिनॉल प्लस NaHCO3 ॲक्वियस सोल्युशन. NaHCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. ह्या दोघांची रिॲक्शन केली तर देर इज अ नो रिॲक्शन. इम्पॉर्टंट आहे MCQसाठी, सेक्शन A साठी. 28 मध्ये काय? फिनॉल प्लस
फेरिक ही खूप महत्त्वाची आहे. 28 फिनॉल प्लस फेरिक क्लोराईड गिव्ज डीप कलरेशन. ही टेस्टच आहे आयडेंटिफिकेशन ऑफ फिनॉलची. फिनॉल प्लस फेरिक क्लोराईड त्याच्यापासून आपल्याला डीप कलरेशन मिळतं. डीप कलरेशनचा कलर कोणता? फिनॉल, पर्पल, व्हायलेट किंवा ग्रीन कोणताही एक असेल. सो फिनॉल प्लस फेरिक क्लोराईड त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं? फेरिक फिनॉक्साईड. हे फेरिक फिनॉक्साईडचं डीप कलरेशन तयार होतं. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 29 ROH म्हणजे अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ HCl अँड ZnCl2 कन्वर्टेड इंटू RCl. म्हणजे काय? अल्कोहोलचं कन्वर्शन RCl म्हणजे अल्किल क्लोराईडमध्ये होतं. अल्कोहोल इज कन्वर्टेड इंटू अल्किल क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. त्याला काय म्हणतात? HCl ZnCl2 ल्युकास रिएजंट. HCl प्लस ZnCl2 ल्युकास रिएजंट आपण वापरला आहे. ओके. त्याच्यानंतर आपण अल्कोहोल प्लस ॲसिड. आता ही रिव्हर्सिबल रिॲक्शन झाली. अल्कोहोल प्लस ॲसिड. ॲरोवरती काय लिहिलं? H प्लस अँड प्रोटॉन. अल्कोहोल प्लस ॲसिड जर आपण कंबाईन केलं तर त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं? इस्टर प्लस वॉटर. 31 फिनॉल प्लस ॲसिड. ही सुद्धा रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मग फिनॉल प्लस ॲसिड आपण केलं तर त्याच्यापासून आपल्याला इस्टर मिळतो, पण तो ॲरोमॅटिक इस्टर आणि वॉटर मिळतं, वॉटर बाय प्रोडक्ट. 32 अल्कोहोल प्लस अनहायड्राईडची रिॲक्शन असेल. ही रिॲक्शनसुद्धा रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. अल्कोहोल प्लस अनहायड्राईड इट गिव्ज इस्टर प्लस ॲसिड. आता फिनॉल प्लस अनहायड्राईड केलं. दिस रिॲक्शन इज ऑल्सो रिव्हर्सिबल रिॲक्शन. फ्रॉम दॅट वी आर गेटिंग इस्टर प्लस ॲसिड. 34 इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. सॅलिसिलिक ॲसिड प्लस ॲसिटिक अनहायड्राईड. ओके. हे जर मिक्सचर आपण केलं सॅलिसिलिक ॲसिड प्लस ॲसिटिक अनहायड्राईड इट गिव्ज, आणि ॲरोवरती आपण इट इज अ इरिव्हर्सिबल टाईप ऑफ रिॲक्शन. एकाच डायरेक्शननं घडते, इरिव्हर्सिबल टाईप रिॲक्शन आहे. ॲरोवरती H प्लस आयन आहे. सो सॅलिसिलिक ॲसिड आणि ॲसिटिक अनहायड्राईडपासून आपल्याला ॲस्पिरिन नावाचं कंपाऊंड मिळतं. ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड असं त्याचं नाव आहे, ॲस्पिरिन. प्लस एक बाय प्रोडक्ट मिळतो ॲसिटिक ॲसिड. ओके. 35 रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल अँड HX. ओके. आपण जर रिॲक्टिव्हिटी बघितली अल्कोहोल आणि HX म्हणजे HCl HBr HI, तर ती कशी आहे? HI इज ग्रेटर दॅन HBr इज ग्रेटर दॅन HCl. म्हणजे HClची रिॲक्टिव्हिटी कमी अल्कोहोल बरोबर आणि HIची सगळ्यात जास्त. नेक्स्ट 36ला 2% अल्कोहोल 2 डिग्री अल्कोहोल इज कन्वर्टेड इंटू कीटॉन. म्हणजे सेकंडरी अल्कोहोल आहे. 36 2 डिग्री अल्कोहोल किंवा सेकंडरी अल्कोहोल इज कन्वर्टेड इंटू कीटोन. ॲरोवरती O आहे म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल इज कन्वर्टेड इंटू कीटोन. म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल केलं तर इट कन्वर्ट्स इंटू कीटोन. त्याला कॅटलिस्ट आपण वापरतोय CrO3 क्रोमियम ऑक्साईड. ऑक्सिडेशन ऑफ 1 डिग्री अल्कोहोल म्हणजे प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन इट गिव्ज RCHO म्हणजे अल्डिहाइड तयार होतो इन प्रेझेन्स ऑफ PCC पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट असं त्या कॅटलिस्टचं नाव आहे. 38 प्रायमरी अल्कोहोल किंवा 1 डिग्री अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ KMNO4 K2Cr2O7 किंवा HNO3. तर प्रायमरी अल्कोहोल इज कन्वर्टेड इंटू RCHO. आधी अल्डिहाइड तयार होतं, अल्डिहाइडचं कन्वर्शन ॲसिडमध्ये होतं. सो दीज आर द ऑक्सिडेशन रिॲक्शन. ह्याच्यामध्ये ऑक्सिडेशन ॲड केलं जातं. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलचं आधी ऑक्सिडेशन केलं तर प्रायमरी अल्कोहोल सुरुवातीला कन्वर्ट होतो अल्डिहाइडमध्ये. अल्डिहाइडचं आपण ऑक्सिडेशन करत असू तर अल्डिहाइड आफ्टर ऑक्सिडेशन इट गिव्ज RCOOH म्हणजे ॲसिडमध्ये कन्वर्ट होतो. सो दिस इज द 38. 39 आपल्याला काय सांगतो? 39 प्रायमरी अल्कोहोल ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल इज कॅरिड आउट. आता परत प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन बट इन प्रेझेन्स ऑफ कॉपर मेटल टेम्परेचर 573 केल्विन. मग ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ कॉपर इट गिव्ज RCHO. फक्त आपल्याला अल्डिहाइड मिळतं. ऑक्सिडेशन ऑफ 2 डिग्री अल्कोहोल म्हणजे सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन in presence of copper same temperature 573 Kelvin it gives a keton. आणि
dehydration of 3 degree alcohol, dehydration, removal of water molecule, dehydration of 3 degree alcohol in presence of copper, temperature same 573 Kelvin, it gives alkene. Okay, आता example 3 degree alcoholचं example, tertiary butyl alcohol undergo dehydration, loss of water molecule. When dehydration reaction is carried out in case of tertiary butyl alcohol, it gives isobutene. नंबर 42 नंबर काय आहे, फिनॉल प्लस 3Br2 अँड ॲरोवरती वॉटर, म्हणजे फिनॉल प्लस ब्रोमिन वॉटर, फिनॉल प्लस ब्रोमिन वॉटर, इट गिव्ज 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. हे कंपाऊंड मिळतं. फिनॉल प्लस ब्रोमिन वॉटर, इट गिव्ज 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल, आणि एक बाय प्रोडक्ट मिळतं 3HBr, हायड्रोजन ब्रोमाइड. 43 फिनॉल प्लस Br2. ओके, फिनॉल प्लस ब्रोमिन. दिस रिॲक्शन इज कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ CS2, म्हणजे कार्बन डाय सल्फाईड, पण ही रिॲक्शन लो टेम्परेचरला कॅरिड आउट केली जाते. मग फिनॉल प्लस Br2 इन प्रेझेन्स ऑफ CS2 काय मिळतं, O ब्रोमोफिनॉल प्लस P ब्रोमोफिनॉल आणि प्लस HBr. त्यातला P ब्रोमोफिनॉल हा मेजर आहे आणि O ब्रोमोफिनॉल हा मायनर आहे आणि HBr हा बाय प्रोडक्ट आहे. सो आपण 43 सेक्शन एचे क्वेश्चन आपण बघितले, इम्पॉर्टंट आहे. पुढे नेक्स्ट नंबर 44 नायट्रेशन ऑफ फिनॉल. नायट्रेशन ऑफ फिनॉलमध्ये काय, फिनॉल प्लस नायट्रिक ॲसिड, HONO2 नायट्रिक ॲसिड आहे, म्हणजे HNO3 बायफर्गेट करून लिहिलं आहे. सो फिनॉल प्लस नायट्रिक डायल्यूट नायट्रिक ॲसिड, त्याच्यापासून मिळतो O नायट्रोफिनॉल प्लस P नायट्रोफिनॉल, दोन महत्त्वाचे कंपाऊंड मिळतात. फिनॉल प्लस कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड, पण कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड आपण करत असताना 3 मॉलिक्युल्स 3 टाइम्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड केलेलं आहे. सो दिस रिॲक्शन इज कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. मग त्याच्यापासून काय मिळतं, फिनॉल प्लस कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड, कंपाऊंड मिळतो 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉललाच काय म्हणणार, पिक्रिक ॲसिड, येलो डेरिव्हेटिव्ह आहे, आणि त्याच्यापासून 3 वॉटर मॉलिक्युल्स ॲज अ बाय प्रोडक्ट तयार होतात. 46 फिनॉल प्लस H2SO4, पण दाखवलं आहे कसं, HOSO3H बायफर्गेट करून दाखवलं आहे. सो फिनॉल प्लस सल्फ्युरिक ॲसिड रिॲक्शन इज कॅरिड आउट ॲट 293 केल्विन, लो टेम्परेचर आहे. सो इट गिव्ज O फिनॉल सल्फॉनिक ॲसिड. फिनॉल प्लस सल्फ्युरिक ॲसिड, पण रिॲक्शन थोडी हाय टेम्परेचरला आहे, 373 केल्विन, त्यावेळेला इट गिव्ज P फिनॉल सल्फॉनिक ॲसिड. नंबर 48 इन रेमर थिएमन रिॲक्शन फिनॉल इज कन्वर्टेड इंटू सॅलिसल्डिहाइड. रेमर थिएमन रिॲक्शनमध्ये फिनॉलचं कन्वर्शन कशामध्ये होतं आहे, सॅलिसल्डिहाइडमध्ये. मग फिनॉल सॅलिसल्डिहाइडमध्ये कन्वर्ट करत असताना आपण कॅटलिस्ट कोणता वापरतोय, CHCl3, म्हणजे क्लोरोफॉर्म अँड ॲक्वियस NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड. ही फर्स्ट स्टेप झाली. ओके, आणि त्याच्यात 2 स्टेप्स आहेत, म्हणजे फिनॉल फायनली रेमर थिएमन रिॲक्शनच्या 2 स्टेप्स आहेत. सो फिनॉल कन्वर्टेड इंटू सॅलिसल्डिहाइड इन प्रेझेन्स ऑफ CHCl3 अँड ॲक्वियस NaOH, हे महत्त्वाचं. ओके, नंबर 49 इन कॉल्वेज रिॲक्शन. कॉल्वेज रिॲक्शन मी दाखवली आहे टोटल. ओके, इन कॉल्वेज रिॲक्शन सोडियम फिनॉक्साईड प्लस CO2. ओके, सोडियम फिनॉक्साईड आणि CO2 कशामध्ये कन्वर्ट होतो, सोडियम सॅलिसिलेटमध्ये. टेम्परेचर 398 केल्विन आणि 6 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे सोडियम फिनॉक्साईड आणि CO2 यांची रिॲक्शन कॉल्वेज रिॲक्शन. त्याच्यापासून मिळणारं प्रोडक्ट सोडियम सॅलिसल्डिहाइड फर्स्ट स्टेपमध्ये, सोडियम सॅलिसल्डिहाइड, त्याच्यानंतर हायड्रोनियम आयन, ह्याच्यापासून आपल्याला मिळतं सॅलिसिलिक ॲसिड. म्हणजे फायनली कॉल्वेज रिॲक्शनचा प्रोडक्ट सॅलिसिलिक ॲसिड, कॉल्वेज रिॲक्शनचा रिएजंट सोडियम फिनॉक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड. ओके, रिॲक्शन नंबर 50 फिनॉल is converted into salicylic acid. Okay, sorry, phenol is converted into P benzoquinone. खूप महत्त्वाची रिॲक्शन आहे. फिनॉलचं कन्वर्शन P benzoquinone मध्ये होतं. फिनॉल इज कन्वर्टेड इंटू P benzoquinone.
दिस रिॲक्शन इज कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ CrO2 किंवा Na2Cr2O7 म्हणजे सोडियम डायक्रोमेट म्हणतात अँड सल्फ्युरिक ॲसिड. सो फायनली 50मध्ये आपण काय शिकलो? फिनॉल इज कन्व्हर्टेड इन टू पी बेन्झोक्विनोन. कॅटॅलिस्ट आपण लक्षात घेतोय. फिनॉलचं कन्व्हर्शन पी बेन्झोक्विनोनमध्ये होत असेल तर कॅटॅलिस्ट CrO3 क्रोमियम ऑक्साईड किंवा Na2Cr2O7 सोडियम डायक्रोमेट अँड H2SO4. ओके. 51मध्ये काय लक्षात घेतोय? फिनॉल प्लस 3H2 इन प्रेझेन्स ऑफ निकेल, टेम्परेचर 433. फिनॉल प्लस 3H2 केल्यानंतर फिनॉलचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं? सायक्लोहेक्झेनॉलमध्ये होतं. 52 फिनॉल प्लस झिंक. फिनॉल प्लस झिंक केलं तर त्याच्यापासून बेन्झीन कंपाऊंड मिळतो आणि झिंक ऑक्साईड तयार होतं. 53 2 मॉलिक्युल्स ऑफ इथिल अल्कोहोल, 2 molecules of ethyl alcohols, okay, treated with a sulfuric acid. So dehydrating, okay, 1 water molecule is removed and there is a formation of ethoxyethane. So two times of ethyl alcohol is treated with sulfuric acid, 413 Kelvin temperature. So it gives ethoxyethane. Then 54 C2H5OH ethyl alcohol is treated with sulfuric acid. It gives CH2 double bond CH2 ethene. म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड हा डिहायड्रेटिंग रिएजंट म्हणून काम करतो. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. नंबर 55 डायमिथिल इथर आणि इथिलमिथिल इथर, डायमिथिल इथर CS3OCS3 डायमिथिल इथर, C2H5OCS3 इथिलमिथिल इथर आर गॅसेस. दोघंही गॅसेस आहेत. इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट 56 बॉन्ड अँगल इन इथर. इथरमधला बॉन्ड अँगल किती? 110 डिग्री सेल्सियस. 110 डिग्री. बाय मिस्टेक सेल्सियस. सो बॉन्ड अँगल इन इथर इज 110 डिग्री आहे ते. बॉन्ड अँगल इन इथर इज 110 डिग्री. आपण अंडरलाईन केलेलं आहे. 57 C2H5OC2H5 म्हणजे डायइथिल इथर प्लस ऑक्सिजन जर केला तर आपल्याला काय मिळतं? डायइथिल इथर प्लस ऑक्सिजन. ओके. आपल्याला मिळतं पेरॉक्साइड्स ऑफ डायमिथिल इथर. 58 ॲनिसोल प्लस HI केलं. रिॲक्शन इज कॅरिड आउट ॲट हाय टेम्परेचर 398 केल्विन. ॲनिसोल प्लस HI आपल्याला काय मिळतं? फिनॉल प्लस CH3I त्याच्यामध्ये मिथिल आयोडाईड. 59 C2H5OH यूज इन ॲटोमोबाईल रेडिएटर. ओके. ॲटोमोबाईल रेडिएटर जे असतात त्याच्यामध्ये C2H5OH म्हणजे इथिल अल्कोहोल काय होतं? यूज होतं. आणि लास्ट 60 फिनॉल इज अ यूज ॲज अँटीसेप्टिक. माउथवॉशमध्ये वगैरे यूज करतात. ओके. सो फिनॉल इज अ यूज ॲज अँटीसेप्टिक. आपण असाच सेक्शन एचं थोडं चालू ठेवूया. इथरचे क्वेश्चन आपण थोडेसे राहिलेले उद्या बघूया. उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अभ्यास करत चला. जेवढे आपण पॉईंट डिस्कस करतोय तेवढे सगळे पाठ करा, वहीमध्ये लिहून ठेवा. मग डेफिनेटली तुम्हाला अल्कोहोल, फिनॉल, इथर सेक्शन एचा कसलाच प्रॉब्लेम येणार नाही. थँक्यू फॉर वन्स अगेन वॉचिंग अल्केमियन. थँक्यू ऑल ऑफ यू अँड बेस्ट ऑफ लक.